दुबईची मी एक स्टोरी ऐकलेली आहे. तो राजा काय म्हणतो की आमचे पूर्वज उंटावर फिरत होते, नंतर थोडेसे आमच्याकडे पैसे आले, आमचे मारुतीत फिरायला लागले, त्याच्यानंतर मर्सिडीज मध्ये फिरायला लागले, नंतर हेलिकॉप्टर मध्ये फिरायला लागले, आता समजा विमानात फिरताय, पण येणारी पुढची पिढी परत माझी उंटावरच फिरणार आहे. शेवटी ही सायकल आहे, हे चक्र चालत राहणार आहे. आता सहज मी मध्ये एक स्टोरी वाचली होती. एक माणूस होता, त्याने त्याच्या गार्डन मध्ये एक झाड लावलेलं होतं आणि त्या कंपाऊंडच्या बाहेर एक कुठलं तरी बी पडतं आणि तिथं पण एक झाड नवीन उगवतं. हा जो त्याचं स्वतःचं झाड असतं ना, त्याला रोज खत पाणी देत असतो, व्यवस्थित त्याची काळजी घेत असतो आणि त्याच्या कंपाऊंडच्या बाहेरचं झाड आहे ना, ते काय नाही, मिळेल ते पाणी त्याला मिळतंय, येईल तिकडून त्याला खत मिळतंय, स्पेशली त्याची कुणीच निगा घेत नाहीये. 2-4 वर्षात ते झाड चांगली वाढतात, दोन्ही झाड, आतलंही झाड वाढतंय, बाहेरचंही झाड वाढतंय. एक दिवशी होतं काय, एकदम जोराचा सुसाटीचा वारा येतो, त्या वारा बिरा सुटतो, पाऊस होतो जोरदार. तर ह्या पावसात होतं काय की जे बाहेरचं झाड होतं का ते राहतं आणि आतलं जे खूप काळजी घेतलेलं झाड होतं का ते तुटतं. तर बेसिकली खूप ज्या गोष्टीला तुम्ही पॅम्पर करताय, खूप काळजी घेताय ना, तर तुम्ही त्याला इनडायरेक्टली नाजूक करताय. त्याला सर्कशीतला आपण वाघ बनवतोय आणि ऍक्च्युली बाहेरचा जास्त स्ट्रॉंग आहे. तो ज्या वातावरणात वाढला त्याच्यामुळे तो जास्त स्ट्रॉंग झाला, त्याच्यामुळे तो ते वादळ सहन करू शकला. त्यामुळे बेसिकली आपल्या पोरांना पण तेच आहे, त्यांना सर्कशीतला वाघ बनवायचा आहे का जंगलातला वाघ बनवायचा आहे, तो कॉल आपण घ्यायचा. त्यांना फार आपण जर पॅम्पर करत बसलो ना, फार काळजी करत बसलो ना, की ते बोंबलले, ते हे जाणार आहे. त्यामुळे कधी कधी हार्ड डिसिजन घेऊन आपल्याला काही गोष्टी करायला लागतात. जा फिर बिंदास, जा खेळ काहीतरी. आपण कसले बिंदास कुठेही खेळायचो फिरायचो. आजकालच्या पोरांना किती सगळं हे झालेलं आहे.